नमस्कार, मी समाधान वनसाळे. लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण जे आजपर्यंत जी बातम्या घडामोडी बघितल्या ही राजकीय स्वरूपाच्या होत्या, परंतु सध्या आपण शेतीविशेष ह्या बातम्या आपण सुरू करतोय. परंतु महत्वाचं बघायला गेलं तर देशाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखलं जात आहे, त्या शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचतोय. परंतु महत्वाचं एक बघायला गेलं तर शेतकरी डेव्हलप होतोय. शेतकरी एआयच्या माध्यमातून जशी दुनिया बदल तशाच पद्धतीने शेतकरी प्रत्येक गोष्टीत बदलतोय व त्यांचे औषधं असतील किंवा त्यांच्या फळबागा असतील नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं करण्याचा मानस त्यांनी घेऊन चाललेला आहे. परंतु महत्वाची गोष्ट आहे की युवा शेतकरी याच्यामध्ये उतरतोय आणि त्या युवा शेतकरी उतरतो त्याला त्यांना काय अडचणी येत आहेत वगैरे किंवा कशा पद्धतीनं फळबागा आहेत वितरक ते कशा पद्धतीनं डेव्हलप करून चांगलं उत्पादन शेतीतून काढण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो. परंतु प्रयत्न ठीक आहे, परंतु जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीनं संघर्ष झाला आणि त्याचा फायदा कसा होतो तशाच पद्धतीनं आपण करकम या गावामध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बघायला गेलं तुम्ही बघू शकता की हे द्राक्षीचा एकदम प्लॉट आहे. तुम्ही बघला की एकदम गच्च असा प्रत्येक झाडाला घडा आहे आणि असं वाटतंय की जसं की एखाद्या बोरीच्या झाडाला अशी बोरं लागतात, म्हणजे ती गावरान बोर असती तशा पद्धतीनं या ठिकाणी या प्लॉटला तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं सगळीकडे तुम्हाला घडच घडत दिसतील. अशाच पद्धतीनं दादा शेतकऱ्यांना आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? श्रीकांत. बरं बरं आता मग काय शिक्षण वगैरे कसं काय झालंय तुमचं? काय शिक्षण BA झालंय. बर मग आता शिक्षण BA झालंय म्हटल्यानंतर मग नोकरी करायचं सोडून तुम्ही म्हणजे इकडं कसं काय वळला तुम्ही? नाही, पहिल्यापासून आवड होती शेती म्हणून शेतीच करण्याचा निर्णय घेतला. बर आता बघितलं तर सगळेजण नोकरीच्या मागे धावताना दिसतात वगैरे, कारण की ते नोकरी म्हटलं का महिन्याला पगार फिक्स असतो. तर शेतीमध्ये पगार फिक्स नसतो. मग कसं काय निर्णय घेतला तुम्ही करायचा? द्राक्ष शेतीची आवड पहिल्यापासून. बर निर्णय घेतला शेतीचा. बर मग आता हे द्राक्ष शेतीची आवड होती, मग कशी सुरुवात वगैरे कशी केली तुम्ही? सुरुवात आमच्या वडिलांपासून झाली होती. वडिलांकडे पण द्राक्ष होती पहिल्यांदा. 405 1 एकर होती पहिल्यांदा. मग आता वडिलांनी ती केली वगैरे. मग आता हे किती झाड आहेत वगैरे? आणि ते 700 झाड आहे, 740 झाड आहे सवय. बर 740 झाड आहे ती माणिक चमनचा प्लॉट आहे. बर मग त्याचं कसं उत्पादन वगैरे किती निघलं काय? उत्पादन कच्चा माल निघाल 25-26 टन. कच्चा माल फिक्स म्हणजे तेवढा निघाल. आता बघितलं तर म्हणजे अवकाळी पाऊस येतो वगैरे, ह्या सर्व संकटात येतात वगैरे, तरी पण तुम्ही हा निर्णय का घेतला की बाबा हे आपण केलं पाहिजे वगैरे? निर्णय घेतल्याशिवाय तर काय काय होणार आहे सर? धाडस केल्याशिवाय तर काय पर्यायच नाही ना. मग आता धाडस बरोबर आहे, परंतु काय विषय आहे की धाडस करतोय आपण बरोबर, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा योग्य मार्गदर्शन मिळत तर सगळ्या गोष्टी होतात वगैरे. पहिल्यापासून तसंच होतं. एक ह्या 2-4-5 वर्षाखाली हे गोडशे मार्गदर्शन करतात आम्हाला, ह्यांचे गुरुजी वगैरे. त्यावेळेस पासून चांगला आमच्या द्राक्ष शेतीत चांगला बदल घडून आला. कुठले गोडशे? ते आपले किशोर गोडशे गुरुजी. कुठले? पंढरपूरचे? कुठले? नाही, करकमचे. म्हणजे औषधं वगैरे म्हणजे सगळे स्टँडर्ड देतात. कुठल्या गोष्टीला आम्हाला अडवून आणत नाही बाबा. सहकार्य त्यांचं चांगलं आहे. प्रत्येक शिवून जाते प्लॉटवर. म्हणजे जे आपण एखादा म्हणजे प्लॉट किंवा शेतकरी असतो किंवा एखादी बाग लावली तर त्याला गाईड लावला जातो, त्याला विशिष्ट पगार दिली जाते किंवा तसलं काही नाही. ते स्वतः येऊन बघून जाते प्लॉट कशाची कमतरता आहे काय. त्यांच्या दुकानात औषध अवेलेबल नसते त्याचे अवेलेबल करून देतात. मग आता म्हणजे स्वतः मार्गदर्शन पण करतात आणि औषधं पण देतात. मग आता तुम्हाला पंढरपूरचं जवळ होतं, पंढरपूरमध्ये वेगवेगळे औषधं आहेत, वेगवेगळे दुकान आहेत, तिकडे गेलं नाही तुम्ही? आमच्याकडे जवळजवळ 20 वर्ष झाले द्राक्षे, पण औषधाचं दुकान अजून एकच आहे. त्यांच्याच दुकानातून आम्ही औषध आणतो. थोडीशीच फक्त. करकम मध्ये तर काय भरपूर दुकान आहे. मग आता नवीन दुकानदारांनी जुन्या दुकानदारांमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? म्हणजे आता काय माहितीये का, काय जण व्यवसाय करतात, फक्त त्यांचं प्रोडक्ट घेणं महत्वाची गोष्ट. व्यवसाय पण करतात, नुसता धंदा करून पण नाही ना उपयोग. अनुभव पण पाहिजे ना, ते पण महत्वाचं आहे. दुकानदाराला आमच्यापेक्षा जास्त अनुभव दुकानदारांना पण पाहिजे ना. बर मग ती कशी सुरुवात झाली तुमची? तुम्ही त्यांच्यापेक्षा कसं गेला वगैरे काय, आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? काय सगळं मार्गदर्शन त्यांचंच आहे द्राक्ष शेतीला, म्हणजे ते सांगाल ते सगळं केले आहे. मग महत्वाचा प्रश्न की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे तुम्ही सर्व केलंय, पण आता शेती म्हटलं का काही लोक शेतीकडे कमी प्रमाणात वळले जातात. आता ही पिढी म्हटलं तर सरकारी नोकरी करण्याचा त्यांचा माणूस असतो, शेती म्हणलं का जास्त कष्ट असं म्हटलं जातं. नाही, शेती
100% ही आम्ही आता बघतो सक्सेस होतोय आमचं. मार्केट गावलं का नोकरीपेक्षा जास्त पैसा आहे यात. 100% आम्हाला माहितीच आहे. पण यात तोटा पण सहन करावं लागते ते. वातावरण बिघडलं की फवारणी आहे. ट्रॅक्टर चालत नाही, हाताने फवार लागते बाकी ट्रॅक्टर पाऊस आला की. बर आणि पैसा पण तसंच आहे. जवळजवळ 4-4.5 टन जर माल निघाला ह्यात बेदान 4.5 टन पुढे निघतं ह्या वर्षी. 15-16 लाख 15 लाख हीच बागा एकच. बर. मग नोकरी तेवढा पैसा नाही ना. आहे का नोकरी तेवढा पैसा? नाहीच की 30,000 पगार असते फक्त. वर्षाची किती झाली? किती झाली वर्षाची तुम्ही सांगा ना. मग 3-4 लाख रुपये झाली समजा. मग वर्षात 15 लाख रुपये उत्पन्न म्हणजे 5 लाख रुपये सोडून द्या लेबर औषध पाणी 10 लाख रुपये तर कुठे गेले नाही ना. बरोबर. आणि सगळेच प्लॉट असे सक्सेस होते असं पण आहे. माझं पण 2 प्लॉट तिकडे आहेत. पण असं माल असं साधले नव्हते ते प्लॉट. तर वातावरणात सापडले होते, लवकर छटण्या होते. बर. मग आता हे असा माल आला म्हणल्यानंतर बरेच लोक तुम्हाला भेटले असतील बरोबर की कशा पद्धतीने याचं नियोजन केलं, कोणी मार्गदर्शन केलं, कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं तुम्ही वापरली, असं काही प्रश्न तुम्हाला विचारले असतील? बागत प्लॉट मध्ये बरीचशी माणसं येऊन गेली ती. मार्गदर्शन म्हणजे काय, गोडशे यंग मुलगा आहे म्हणजे ते त्यांच्याकडे पण द्राक्ष बाग आहे, त्यांच्याकडे नुसता अभ्यास नाही त्यांचा, त्यांच्याकडे पण द्राक्ष बाग आहे. आणि औषध सगळी क्वालिटी स्टँडर्ड औषध असते सगळं त्यांच्याकडे. द्राक्ष बाग जर समजा त्यांना फोन केला तर लगेच 10-15 मिनिटात येऊन जाते ती, काय प्रॉब्लेम आहे काय लगेच सॉल्व्ह होतो. आता बरोबर आहे, तुम्ही गोडशी म्हटला बरोबर आहे, परंतु पंढरपूर या ठिकाणी देखील बरेच औषध दुकानदार आहेत किंवा परत तुमच्या कर्जमध्ये, मग ती गोडशेकडेच का जाता तुम्ही? नाही ते पहिल्यापासून संबंध असल्यामुळे पण येऊन पण जातात, ते व्हिजिटला पण येते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे पहिल्यापासून त्यांच्याकडूनच औषध आणतो. गाईड वगैरे काय लावलं? काय नाही, गाईड वगैरे काय सुद्धा नाही. बर. गरज पण नाही गाईडची पडली कधी. कधीच नाही. ते तुम्हाला सांगतात सगळं तुम्हाला? होय. मग आता मला सांगा की हे जे प्लॉट आहे आता हे जी कधी तुम्ही लागवड चालू केली आणि किती दिवसात किती महिन्यात काय कसं झालं? म्हणजे छटणी का? ऑक्टोबर छटणी. ऑक्टोबर छटणी 20 ऑक्टोबर छटणी आहे. बर. आता जवळजवळ 5 महिने होऊनच गेले याला. 8 दिवस जास्त झाले. बर. 2 शेड वरती बसला नाही माल म्हणून माल शिल्लक 2 दिवस कटिंगचा, तिसरा दिवस आहे कटिंगचा. अजून चालू आहे माल, संपला नाही. बर. सरासरी एका झाडाला किती निघते? 20 किलोचा 1.5 कॅरेट धरून चालायचं. 30 किलोच्या पुढे झाड. 30 किलोच्या पुढं. काय 35 किलो पण, काय 40 किलो पण, काय 30 किलो पण असं झाड तपले सगळं. मग आता म्हणजे युवा वर्गाने शेतीकडे वळलं पाहिजे का व्यवसाय वळलं पाहिजे? युवा पिढीने शेतीकडे वळलंच पाहिजे 100%. कारण की ही शेती म्हणजे टेक्निकल चाललंय सगळं आता चालू. टेक्निकल कसं केलं पाहिजे नेमकं? टेक्निकल म्हणजे औषधाचा वापर, ही ट्रॅक्टरची फवारण्या. पहिलं सगळं हाताने फवारायचं होतं, त्यावेळेस एवढ्या बागा पण हँडल होत. सगळं आता ट्रॅक्टर आहेत, ब्लोअर आहेत. म्हणजे कमी वेळेत जास्त काम होतं. जास्त काम पहिलं होत नव्हतं. कुठली औषधं वापरली काय? औषध म्हणजे काय सगळ्या कुठल्या 2-3 कंपनी चांगल्या बाहेर स्टँडर्ड कंपनीचे औषध वापरले आपण, बाहेरची वगैरे, BSFची. किती फवारण्या राहतात टोटल म्हणजे इथपर्यंत बागेत? टोटल फवारण्या एक 80-90 फवारण्या राहतात. आणि वातावरण जर बिघडलं तर मग ते डबल पण होते. असं पण आहे ना. बरं, आता ते अवकाळी पाऊस येतोय, काही ठिकाणी गारपीट चालू होती, त्यावेळेस कसं वाटतंय मला? तोटा पण सहन करावं लागते नाही, पैसा म्हणल्यानंतर तोटा पण सहन करावंच लागते. ते 100% हे कराय. 15 लाखाचं उत्पन्न एका वर्षात होतंय, पण पुढल्या वर्षी गारपीट सगळं पण जाऊ शकते ना. असं पण आहे. अगदी बरोबर तुम्ही बोलला. परंतु नमस्कार. काय नाव तुमचं? शंकर लोकरे. बरं, आता बरेच वेळ तुम्ही बसलेला आहात वगैरे, काय तुमचं प्लॉट वगैरे काय व्यवसाय तुमचा? माझी पण द्राक्षेच आहे. बर. काय अनुभव काय? माझ्या भावाचा मुलगाच आहे. बर. माझी पण द्राक्षेच आहे बरोबर, सगळ्या द्राक्ष पहिल्यापासून. बर. आमचा व्यवसाय जे द्राक्ष आणि जर्शा गाई, म्हणजे या शेतीला दूध व्यवसाय म्हणून आम्ही करतो. आणि राहिली गोष्ट लय भेसळ डोस टाकण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा गाईतनं शेण पडतंय, शेण टाकतोय भरपूर, त्यामुळे उत्पन्न निघतंय भरपूर. जास्त औषधाकडे बी पळणं त्याच्यापेक्षा ही सेंद्रिय त्यातनं बी द्राक्षाला आणखी फायदा चांगला होतो ना. बरोबर आहे. म्हणजे ते जोडधंदा आणि ते परत नंतर शेण हे पण उत्पादन, म्हणजे ह्याच्यामध्ये पण जे औषधं टाकायची तिथं ते सेंद्रिय खत पण होते. मग असं महत्वाचा काय तुमचा अनुभव आहे म्हणजे याच्या संदर्भात? महत्वाचं म्हणजे काय, आता समजा एखाद्या वेळेस तुम्ही पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, समजा फेल गेलं तर आम्हाला पोट ह्याच्यावर गायीवर बघतच. पण शक्यतो पाऊस जास्त असं गारपीट आमच्याकडे होत नाही. जरी झालं तरी गायीवर आम्ही हे करतो. पण आता समजा ह्याची बाग आहे ह्या वर्षी,
ह्या वर्षी एवढं उत्पन्न आहे ह्याला. असं ह्याचं तीन प्लॉट आहेत पण सगळ्यात जास्त हा प्लॉट मोठा आहे. आणि इतकं उत्पन्न आहे ह्या वर्षी. आता काय तसं आपण सांगून आकडेवारीत कमीत कमी याची 40-50 लाख रुपये बाग होईल या वर्षी. बर तेवढं असं आहे. म्हणजे ह्यांनी वडिलांनी केलेली बाग वेगळी आणि ह्यांनी स्वतः केलेली ही स्वतः वडिलांची किती 1 एकर बाग होती पहिली, आता जवळजवळ 3 एकर बाग आहे. म्हणजे ह्यांनी डेव्हलप काय गोष्टी ज्या आता नवीन त्याला बाग नवीन- टेक्नॉलॉजी. आता ही जे पहिलं म्हणजे ढोबळ शेती होती. शेणखत टाकायचं आणि आपले तेवढंच पाहिजे तेवढं आणून फवारायचं तेवढंच. पण आता नवीन टेक्नॉलॉजी इस्रायल मधल्या बॅगा आल्यात, ऑक्साईड मधल्या बॅगा आल्यात, वर्ण मग ती गोडशे आहेत विकी गोडशे, त्यांचा योग्य सल्ला असतो. आणि नुसतं बॅगावर औषधावर बी नाही हो काय, त्याला बाबा योग्य नियोजन, पाणी नियोजन म्हणा, कॅनॉप मॅनेजमेंट म्हणा, जे आहे ते वेळेला टायमाला ते करणं सगळं गरजेचं आहे ना. त्यासाठी ती मार्गदर्शन चांगलं असतं विकी गोडशांचं. म्हणजे पाण्याचं वगैरे सगळ्या गोष्टीचं नियोजन ते गोडशे करतात. बरोबर, म्हणजे त्यांनी सांगायलाच करावं लागतं. दुसरे कोणी नाहीत का? नाही ना, दुसरी आहे ती मस्त जिगार पडलाय बाजारात किती जर येते अशी. पण आम्हाला खात्री आहे 10 वर्षापासून त्या माणसाची ना. म्हणजे आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे बाजारात बऱ्याच प्रकारच्या डुप्लिकेट औषधं पण दिली जातात. काही लोक व्यवसाय म्हणून हा प्रकार करतात. त्यांची स्वतःची 10 एकर शेती आहे, स्वतः ती अगोदर प्रयोग करतात मग आम्हाला देते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकतो. बाजारात कोणाला द्राक्ष नाही, कोणी उठलं सुटलं दुकानात टाकले ती, कुठलंही आणून विकते ती, किती तर डुप्लिकेट प्रकारचे निघले. तसं यांचं स्वतः वापरते ना, 10 एकर बाग आहे त्यांची स्वतः. म्हणजे त्यांच्या औषधाचा रिझल्ट आहे. रिझल्ट आहे म्हणून तरी एवढं बघायला मिळते ना. नाही, पण बाग चांगली धरलेली आहे. आणि मला असं म्हणायचं की जशी गावरान बोरीला जशी पानागणी जशी बोर येतात तशाच पद्धतीने बघितलं तर एकदम गच्च अशी ही झाड आहेत. अशी 30-30 किलो माला झाडावर काय कुठला नोकरदार काढला आणि काय असं, म्हणजे असं जर आबदलं ना, नोकरी आमच्या पुढे तुच्छ आहे. नाही बरोबर आहे, पण नोकरी आता तुम्ही बघितलं की ती अवकाळी पावसाळ्यात गाराट काही ठिकाणी पडतात वगैरे. एखाद्या वर्षी जायला अवकाळीत, असं 50 लाखांचं जर उत्पन्न आम्हाला वर्षाला आलं, एखाद्या वर्षी जायला अवकाळीत. बरोबर आहे. पण हे उत्पादन करत असताना रिस्की म्हटलं जातं, परंतु योग्य मार्गदर्शन असणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासोबत जे औषधं असतात, औषध घेतलीच पाहिजे असं दुमत नाही, घ्याच, औषध महत्वाची गोष्ट आहे, परंतु औषधासोबत जे मार्गदर्शन आहे ते महत्वाची गोष्ट आहे. औषध कोण देतंय, त्याचा अनुभव काय आहे, हे पण महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे शेतकरी डेव्हलप होतोय. म्हणजे 5G म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही, 5G शेती म्हणावं लागेल. कारण की नवीन पद्धतीने शेती केली तर नवीन मार्गदर्शन, नवीन जी काय टेक्नॉलॉजी आली ती वापरून जर आपण काम केलं तर अशा पद्धतीनं, जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की ही अशा पद्धतीनं बाग एकदम लखडलेली आहे आणि या ठिकाणी बघितलं सगळं घडत तुम्हाला दिसत वगैरे. अशा पद्धतीनं शेती करणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आज आपण या ठिकाणी करकम या ठिकाणी आलेलो आहोत आणि जे काही यांचा प्रवास आहे ते आपण जाणून घेतलेला आहे आणि अजून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय. आणि खरंच जर शेती करायची असेल तर नवीन टेक्नॉलॉजी करणं गरजेची गोष्ट आहे. आणि मी स्वतः तुम्हाला जे शेतकरी आहेत यांचा नंबर मी खाली देतोय आणि जे यांना मार्गदर्शन केलेलं आहे किंवा औषधं पुरवली आहेत, तर अजून म्हणजे अशा फळबागा आपल्याला जर वाढवायचे असतील किंवा ह्याच्यामध्ये उत्पादन सर्वात जास्त घ्यायचं असेल, त्यांना जसं गोडशेंनी मार्गदर्शन केलेलं आहे, औषधं दिलेली आहेत, ती कुठली औषधं आहेत, ती काय औषधं आहेत, किंवा तुम्हाला जर त्याचं मार्गदर्शन हवं असेल, गोडसे यांचा पण नंबर आपण खाली देतोय आणि मूळ शेतकरी त्यांचाही नंबर आपण देतोय. त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमची शेती डेव्हलप करू शकताय. आपण या ठिकाणी थांबतोय.